नमस्कार. नीलम टॉक शोच्या नवरात्रीच्या नवदुर्गा या विशेष मुलाखतींच्या कार्यक्रमात सर्व रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. हा नवरात्रोत्सव म्हणजे दुर्गेचा उत्सव. दुर्गेची अनेक रूपं आहेत. प्रत्येक रूपाची ताकद वेगळी, कार्य वेगळं. याच दुर्गेचं प्रतीक स्वरूप असलेल्या स्त्रिया जेव्हा समाजासाठी झटताना दिसतात, आपल्या आशा आकांक्षांना बाजूला सारत जिद्दीनं मायेनं जो जे वांछील तो ते लाहो या विचारांशी एकरूप होऊन सामाजिक बांधिलकीचा एक अनोखा आदर्श उभा करतात. रसिक प्रेक्षक हो, अशाच सातारा जिल्ह्यातल्या नवदुर्गांशी नीलम टॉक शोच्या माध्यमातून मनमोकळा संवाद साधणार आहेत साताऱ्यातील सुप्रसिद्ध मुलाखतकार, पत्रकार, समुपदेशक, स्पर्श फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ नीलम अजितसिंह राजपूत. निर्मिती, चित्रण, संकलन आणि संपादन सौ नीलम अजितसिंह राजपूत. नीलम टॉक शो अंतर्गत विशेष कार्यक्रम नवरात्रीच्या नवदुर्गा. नीलम टॉक शो अंतर्गत विशेष कार्यक्रम नवरात्रीच्या नवदुर्गा. आजच्या दुर्गा आहेत साताऱ्यातील रस्टकार्ड उद्योग समूह म्हणजे नैसर्गिक, हानिकारक रसायनमुक्त, हाताने बनवलेले प्रसाधने तयार करणारी एक नामांकित कंपनी. या कंपनीच्या निर्मात्या सौ सुनीता जाजू आणि सुरभी जाजू या मायलेकीच्या जोडीने अनेक महिलांना रोजगार मिळवून दिला आहे. तसेच समाजामध्ये महिलांसाठी मासिक पाळीबद्दल जनजागृती करण्याचे काम केले आहे. आज लाखो महिला मासिक कप म्हणजेच मेन्स्ट्रुअल कपचा वापर करत आहेत आणि पर्यावरण वाचवण्याचे काम या माध्यमातून होत आहे. तर याविषयी बांधिलेखी जपणाऱ्या नामवंत उद्योजिका सौ सुनीता जाजू आणि सुरभी जाजू यांच्या व्यक्तिमत्व आणि कार्याचा परिचय करून देणारी विशेष मुलाखत पहा नीलम टॉक शो मध्ये नवरात्रीच्या नवदुर्गा या विशेष मालिकेमध्ये. कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करताना, नवरात्रीच्या नवदुर्गा करताना खरंच अगदी मनापासून मला आनंद होतोय. नमस्कार, मी नीलम राजपूत नीलम टॉक शो मध्ये मनपूर्वक प्रेमपूर्वक स्वागत करते. आज माझ्या सोबत आहेत, खरं तर नवरात्रीचा नवदुर्गाचा कार्यक्रम आहे पण माया लेकीनं मी घेतलंय कारण कर्तृत्ववान आता म्हणलेल्या उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिला सुरभी जाजू आणि सुनीता जाजू दोघी मायालेकी आहेत आणि खरंच दोघींचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आधी मी सुनीता मॅडमशी बोलणार आहे. मॅडम, आता हे जे मागे सगळं बघतोय आम्ही, हे काय हे सांगा, याची माहिती सांगा आम्हाला. सॉरी टू से बट मैं मराठी में सॉरी टू से मैं मराठी में तो बोल नहीं पाऊंगी पर हिंदी में मैं बताती हूँ. तो
हम लोग पिछले 3 साल से सस्टेनेबल एंड नॉन टॉक्सिक प्रोडक्ट सतारा में बना रहे हैं। जैसे आप देख रहे हो, ये हमारे कोल्ड प्रोसेस्ड सोप्स है। अभी आप मार्केट में बहुत टाइप के सोप्स खरीद के यूज करे होंगे, बट ये जो पर्टिकुलर सोप है, आप उसको हाथ में लेके देखेंगे तो उसका टेक्सचर भी आपको अलग दिखेगा, उसका फील अलग दिखेगा। तो ये 100% ऑयल से बना हुआ सोप है। इसको मैन्युअली बनाया जाता है और इसको तकरीबन हमें 1 महीने का क्यूरिंग पीरियड देना पड़ता है और उसके बाद वो मार्केट में आता है। और ये हम लोगों ने पैकेजिंग पे भी काफी ध्यान दिया हुआ है, तो हम इको फ्रेंडली पैकेजिंग ही यूज करते हैं। तो इस तरीके से हम लोगों ने काफी इनोवेटिव प्रोडक्ट्स बनाए हैं। जैसे मार्केट में आपने अलग अलग टाइप के फेस वॉश देखे होंगे, बट हमारा जब आप फेस वॉश देखेंगी तो उसका वो पैकेजिंग तो एक जार में है। तो कॉन्सेप्ट इसके पीछे ये है कि ये रीयूजेबल जार है। एंड सेकेंडली, एक वाटरलेस प्रोडक्ट हम बनाना चाहते थे, जिसमें अनवांटेड वाटर हम प्रोडक्ट में से निकालना चाहते थे, और उस पर्पस के लिए हमने इस टेक्सचर में फेस वॉशेस बनाए हैं। आपको जानकर आश्चर्य होगा, ये इतना सा 50 ग्राम का फेस वॉश तकरीबन 3 महीने चलता है। दिखता तो इतना ही है। हाँ, दिखता इतना ही है, छोटा ही बट दिख रहा है। हाँ, ये चलता काफी है। तो इस टाइप से हमने और बहुत सारे प्रोडक्ट्स बनाए हैं। एक मैं आपको हमारा बहुत ही इनोवेटिव प्रोडक्ट बताना चाहूंगी। इस प्रोडक्ट के लिए हमने तकरीबन 21 महीने काम किया है। तो आप गेस करेंगे ये प्रोडक्ट क्या है? तो ये एक शैम्पू है। अच्छा। हाँ, आज तक आपने लिक्विड शैम्पू देखे होंगे, हाँ, कुछ ट्यूब्स में देखे होंगे। तो ये इस तरीके से ये एक सेट शैम्पू है जो बिल्कुल भी गिरता नहीं है, लीक होता नहीं है। और ये पूरे वर्ल्ड में एक हमारी ही ब्रांड में अवेलेबल प्रोडक्ट है। मतलब इस टाइप का प्रोडक्ट आपको और किसी ब्रांड में वर्ल्ड वाइड कहीं भी नहीं मिलेगा। अभी आपने बोला पूरे वर्ल्ड में, मी आता थोडंसं मराठीत बोलेल, कारण मला मराठी समजेल ना। मला हे विचारायचंय की साताऱ्यासारख्या शहरात कसं काय, म्हणजे हे सुचलं कसं तुम्हाला, आयडिया आली कशी? आणि मुख्य उल्लेख करायचा की म्हैसूर माहेर, म्हैसूरच्या आहेत त्या आणि सासर हे आहे, तर म्हैसूरवरून तुम्ही साताऱ्यात आला, तो प्रवास तिथून कशी सुरुवात झाली तुमची? तो कैसे लगा, सातारा कैसे लगा? मैं बॉर्न एंड ब्रॉट अप इन मैसूर हूँ। मेरा पूरा एजुकेशन मैसूर में हुआ है। सेरिकल्चर मेरा बैकग्राउंड रहा है। सेरिकल्चर मतलब सिल्क इंडस्ट्री से रिलेटेड जो क्वालिफिकेशन है उसमें मेरा बीएससी है। एंड मैं सतारा में शादी होकर आई। मैसूर एंड सतारा काफी हद तक सिमिलर है। ब्यूटीफुल ग्रीनरी, हिल्स, ये जो मैसूर में है वो सतारा में भी है, इसीलिए सतारा इमीडिएटली मुझे पसंद आ गया। यहाँ आने के बाद मैंने अलग अलग टाइप के बिजनेस किए, सिल्क वॉर्म रेयरिंग किया है, एंड मैंने आइडिया की फ्रेंचाइजी भी स्टार्ट करी है। प्रिया सेल्यूलर्स वो हमारा ही बिजनेस था। एंड बट कुछ भी मुझे सेटिस्फाई नहीं कर रहा था। एक जो इनर हैप्पीनेस देने वाला जो काम होना चाहिए वो नहीं था। फिर मेरे डॉटर के इंसिस्ट करने पर मैंने एमएससी इन सस्टेनेबल डेवलपमेंट 2004 में मैंने स्टार्ट किया। एंड वो करते वक्त मुझे रियलाइज हुआ कि अपने घर से जो अपन प्रोडक्ट यूज करते हैं, डिटर्जेंट है, शैम्पू है, सोप्स है, उसमें इतने टॉक्सिन्स होते हैं, और वो जो पानी बाहर जा रहा है वो अपने सॉइल, वाटर, एयर सब चीज को बुरी तरह पोल्यूट कर रहा है। वहां से मुझे लगा कि अपने को इस फील्ड में काम करना चाहिए और ये प्रोबेबली मुझे एक सेटिस्फेक्शन देगा, वर्क सेटिस्फेक्शन। तो वहां से हमारा रस्टिकार्ड ब्रांड का मैंने प्लानिंग किया और एक शुरुआत करी। तो इनिशियली हमने एक मैन्युफैक्चरर हायर करके प्रोडक्ट्स बनवाए। एंड आफ्टर 8 इयर्स मुझे रियलाइज हुआ कि नहीं, अपने को प्रोडक्ट में और इनोवेशन लाना है और सस्टेनेबिलिटी फैक्टर उसमें इंट्रोड्यूस करना है। और फिर 2019 से हम लोगों ने हमारी अपनी फैक्ट्री में सतारा में ही प्रोडक्शन स्टार्ट किया। और आपको जानकर आश्चर्य होगा, जिस कॉन्सेप्ट से, जिस इनोवेशन से हम प्रोडक्ट्स बना रहे हैं,
प्रोबेबली वो आपको इंडिया में तो कहीं नहीं मिलेगा, पर वर्ल्ड में भी बहुत कम ऐसे ब्रँड्स रहेंगे जिन्होंने इतना इनोव्हेशन प्रोडक्ट्स में लाया होगा. आता त्यांनी उल्लेख केला की पूर्ण म्हणजे विशेष वाटतं आमच्या साताऱ्यात एवढं असून आम्हाला उशीर होत आहे मुलाखत घ्यायला, असं मला खरं तर वाटायला लागलं. कारण आधीच म्हणजे मला तर खरंच खूप मनाला समाधान वाटतं की नवरात्रीच्या नवदुर्गांमध्ये मी तुम्हाला घेतलं, एवढं छान तुमचं काम आहे आणि खरं तर आधीच माझ्याकडून हे शूट व्हायला पाहिजे होतं. पण खरं म्हणजे खरंच कौतुक आहे की एवढ्या दिसताना तुम्ही म्हणताय की 11 ते 18 ना, 11 ते 18 मध्ये तुम्ही हे सगळं चालू केलं. पण हे सोपं नव्हतं. ज्यावेळेस पहिलं पाऊल आपण टाकतो ते पाऊल सोपं नसतं ना. टाकायला तर पाहिजे, जमते का बघायला पाहिजे असं असतं ते. मग ज्यावेळेस सुरू केलं त्यावेळेस कशी परिस्थिती होती? बहुत ज्यादा ब्रेनस्टॉर्मिंग हुआ, फैमिली में बहुत ज्यादा क्वेश्चनिंग था क्योंकि प्रोडक्ट्स ऑफ कोर्स जनरल मार्केट प्रोडक्ट से कॉस्टली ही होने थे क्योंकि सारे प्रोडक्ट्स हैंडमेड होते, 100% नेचुरल इंग्रेडिएंट से बने हुए होते, तो कॉस्टली होते. एंड सतारा जैसे सिटी में बैठ के ये किस तरीके से मार्केट करेंगे, वो एक बहुत बड़ा क्वेश्चन मार्क था. तब D2C इतना डेवलप नहीं हुआ था 2011 में. बट मेरे इन लॉस ने मुझे बहुत एनकरेज किया, मेरे प्रोजेक्ट को फाइनेंस किया एंड फैमिली का सपोर्ट तो पूरा ही था. हस्बैंड एंड बच्चों ने भी उनके आइडियाज पोरिंग किए और हमने सोचा कि हेजिटेट करने की बजाय एक बार स्टार्ट करके देखना चाहिए क्योंकि मार्केट में एक सस्टेनेबिलिटी ऑर्गेनिक को लेकर एक अवेयरनेस क्रिएट हो रहा था. एक गैप था, कस्टमर्स को डिमांड मतलब प्रोडक्ट सेफ प्रोडक्ट चाहिए थे पर मार्केट में उतने सेफ प्रोडक्ट्स अवेलेबल नहीं थे और हम लोगों ने वो स्टार्ट किया. तो इनिशियली प्रॉब्लम्स तो बहुत ज्यादा थे बट स्टेप बाय स्टेप ओवरकम करते हुए आज हम यहाँ पे पहुंचे हैं. लेकिन बहुत अच्छा, बहुत अच्छे तक पहुंचे. आता तुम्ही मॅडम इतकी छान माहिती सांगितली. म्हणजे कुठल्याही क्षेत्रात आपण गेलो तरी खडतर वाटचाल असते. म्हणजे यश, अपयश आणि मी, म्हणजे अगदी पहिल्यापासून ठरवलेच का तुम्ही की मी उद्योजक होणार? नाही, ये तो इंस्टेंटली लिया हुआ डिसिजन. असं पहिल्यापासून स्वप्न नव्हतं? नाही तर काहींचं कसं असतं की पहिल्यापासून स्वप्न असतं की नाही मला स्वप्न नहीं था, कोई ड्रीम ऐसा नहीं था. बट हाँ, रिसर्च करते करते मतलब कुछ करना है इन द फील्ड ऑफ सस्टेनेबिलिटी ये डिसाइड करा था. तब भी ऐसा नहीं था कि ऐसा कुछ करेंगे बट एक वो जो थॉट था कि नहीं अपने को अपने घर से जाने वाले टॉक्सिन्स कम करना, ये थॉट प्रोसेस है. फिर हम लोग ये फील्ड में खूप वर्ष आधी त्यांनी कोशिश नावाचं एक सोशल वर्क प्लॅटफॉर्म पण चालू केलं होतं. तर 90s मध्ये कचराचं कंपोस्टिंग, कचऱ्याचं आणि वेगळीकरण ते सगळं तेव्हा त्यांनी 90s मध्ये सुरुवात केली होती. तर तेव्हा ते घरोघरी जाऊन कंपोस्टिंग कसं करायचं त्याचं एक म्हणजे गायडन्ससाठी आणि खूप काय काय त्यांचं काय काय चालू असायचं. तर तो एक होता आधीपासूनच. आणि दुसरं बिझनेसचं असं म्हटलं ना की घरी सगळेजण बिझनेसमध्ये होते तर ते एक नॅचरल ट्रान्झिशनच बोलू शकतो की त्याला दुसरं हे नव्हतं. मला जर करायचं आहे तर आपण बिझनेसच्या ग्रुपमध्ये पण करू शकतो काय. तर ते एक नॅचरल ट्रान्झिशन सारखं झालं होतं की घरी आजी आजोबा म्हणा किंवा पप्पा म्हणा सगळेजण बिझनेसमध्ये होते. तर ते होत जातं तसं म्हणजे एक काय म्हणायला पाहिजे, देयर वॉज नो अदर चॉईस. म्हणजे असंच होतं ते. कोशिश बद्दल मी विचारणार आहे पण त्याआधी मला थोडासा उल्लेख करायचा आहे कारण आपण समाजाचे देणं आहोत हे मनापासून उदात्त भावना प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे. आणि मी तारामती जाजू, आता त्यांच्या बोलण्यात आले की मम्मींनी सांगितलं असं तुम्ही बोलत होता. तारामती जाजूंना मी खूप वर्षापासून ओळखते. इनरव्हीलच्या माध्यमातून खूप वर्ष ते सामाजिक सेवा करत होत्या आणि खरंच असे समाजात खूप कुटुंब असतात की जे आपण समाजाचे देणं आहोत ह्या भावनेने करत असतात आणि उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हाताला पडून देत नाही. अशातलीच एक ही फॅमिली जाजू कुटुंबीय. मनापासून खरंच त्यांचं म्हणजे ते आजपर्यंत त्यांनी उघडपणे कधी कोणाला सांगितलेलं पण नसेल. पण मी स्वतः अंकोलाइट कॅन्सर सेंटरमध्ये काउन्सिलर म्हणून असताना जाजू आंटी मला स्वतः कधी 20,000 कधी 40,000 असं लाखोने पैसे द्यायचे पेशंटसाठी द्या म्हणून. तारामती जाजूंनी इतका त्यांचा माझ्यावर विश्वास होता की खरंच मी प्रत्येक वेळेस येऊन त्यांच्या घरी येऊन पैसे घेऊन जायचे आणि तिथल्या पेशंटला मी ते पैसे द्यायचे उपचारासाठी आणि तिथल्या पेशंटला मी फोन लावून द्यायचे तारामती जाजूंना आणि त्या बोलायच्या
आणि त्यांना इतकं मनाला समाधान मिळायचं ते पेशंटशी बोलल्यावर. आणि असं खरंच एवढं काम म्हणजे अगदी हृदयापासून यांची कुटुंबीय काम करतात. म्हणजे एक छोटा अजून उल्लेख मला करायचा आहे की आत्ता 1-2 महिने पण झाले नसेल, प्राची शहा इनरव्हील क्लबची सिटीतली प्रेसिडेंट, तिचा मला फोन आला की असं असं कॅन्सरचं पेशंट आहे आणि कोण मदत करतं. तर मी लगेच तिच्या आजोबांचं, बाळकृष्ण नाव आहे ना जाजू, फक्त मी आजोबांचं त्यांचं नाव सांगितलं की तू त्यांना विचार. आणि तिचा मला फोन आला की त्यांनी तिला पैसे, मी काकांना फोन करून सांगितलं कारण मला एवढा विश्वास होता की ते खाली हात ठेवणारच नाही. आणि खरंच त्यांनी बरे पैसे आणि त्या पेशंटचे उपचार झाले. म्हणजे हे लोक कधीही सांगायला गेले नाहीत, पण मी त्यांचा समाजसेवा अनुभवलेली आहे. आणि नवरात्रीचे नवदुर्गा करताना मला सुरभीचं तर करायचंच आहे, पण सुरभी 40 काकूंच्या बरोबर, भाभींच्या बरोबर यायची हॉस्पिटलला, मी बघायचे ती किती काळजी घ्यायची. खरं मला त्यांना नवरात्रीच्या नवदुर्गा करताना तारावती जाजूंचीच खरं मुलाखत गेला, मनापासून खरं खूप आनंद झाला असता. म्हणजे मला आता त्यांची इतकी आठवण येते, त्यांचा एवढा विश्वास त्यांचाही माझ्यावर होता, मलाही त्यांच्याबद्दल खूप मनापासून वाटत होतं. मग एक त्यांच्यासाठी ही मुलाखत खरं त्यांच्यासाठी की त्यांच्या कुटुंबियांसाठी मी करू शकले. आणि मॅडमचं काम पण तेवढं आहे, त्यांच्या सुनबाईंचं पण खरंच म्हणजे तारावती जाजूंचं नवरात्रीच्या नवदुर्गांसाठी त्या खरंच अगदी योग्य होत्या की एवढं सामाजिक कार्य त्यांनी साताऱ्यासाठी केलेलं होतं. ते कोशिश म्हणले ना, कोशिशमध्ये तुम्ही काय काय उपक्रम राबवलेले? कोशिश एक आशा, ये प्रोजेक्ट हमने स्टार्ट किया था, मैं मिसेस सुनेत्रा आगाशे और ऐसे और भी बहुत सारे मेरे फ्रेंड्स, हम लोग ने मिलकर, जहाँ पे हम लोग पॉलीथीन के अगेंस्ट शॉपकीपर्स को अवेयर करते थे और हॉस्पिटल्स एंड सोसाइटीज में जाके कंपोस्टिंग की ट्रेनिंग देते थे कि कंपोस्टिंग आप कैसे कर सकते हो. और इसके अलावा हाउ टू मेक योर होम जीरो वेस्ट, मतलब आपके घर से वेस्ट बाहर ही ना निकले, उसके मेथड्स हम लोगों को बताते थे. पर रियलाइज ये हुआ कि प्रीच करने से कोई सक्सेस नहीं मिल रहा है. तो हमने सोचा प्रीच कर कुछ नहीं होने वाला है. तो आज भी हमें जीरो वेस्ट से ज्यादा मैं हमारी लाइफस्टाइल को बुलाती हूँ एम्प्टी डस्टबिन लाइफस्टाइल. तो जहाँ पे हमारा डस्टबिन हरदम एम्प्टी रहता है, तो वो लाइफस्टाइल अभी हमें तकरीबन 24-25 इयर्स हो गए, हम वो लाइफस्टाइल फॉलो कर रहे हैं और हम चाहते हैं कि और लोग उसको फॉलो करें. तो एक हमारा रियलाइजेशन ऐसा था कि जब हम एम्प्टी डस्टबिन लाइफस्टाइल हम लोग फॉलो कर रहे थे, तो मेरी और सुरभि की एक प्रॉब्लम ये थी कि ड्यूरिंग पीरियड्स हम लोगों को सैनिटरी पैड डिस्पोज करना पड़ता था और उसके लिए हम काफी टाइम तक ऑल्टरनेटिव ढूंढ रहे थे. एंड तब हमने एक मेंस्ट्रुअल कप वो डिस्कवर किया. 2013 से हम लोग मेंस्ट्रुअल कप यूज कर रहे हैं एंड उसका जो एक कंफर्ट और एक जो फील मिला, उसके बाद 2015 से हमने उसको भी हमारे ब्रांड में इंट्रोड्यूस किया. एंड आज आपको जानकर अच्छा लगेगा कि सतारा में बेस्ट क्वालिटी इंटरनेशनल ग्रेड मेंस्ट्रुअल कप सतारा में मैन्युफॅक्चर हो रहा है. कितना अच्छा, किती छान. खरंच ना, म्हणजे मी आधी म्हणलं ना, कर्तृत्ववान खरंच आहे, खरंच अभिमान आहे आम्हाला सातारकरांना. और क्या क्या सुरभि, तू कप के बारे में थोड़ी सी इन्फॉर्मेशन दे और अपन जो प्रोजेक्ट्स चला रहे हैं सतारा में रिलेटेड टू मेंस्ट्रुअल कप, उसके बारे में इनको बता. तो बेसिकली हा मेंस्ट्रुअल कप असतो अँड हा रियुजेबल असतो अप टू 10 इयर्स. म्हणजे एकदा हे जर घेतलं, ह्याला एक म्हणजे जसं पॅड आपल्याला डिस्पोज करावा लागतो, दिवसाला 2-3 जास्तही लागू शकतात, हा एक कप 10 वर्षापर्यंत चालतो. आणि त्याचा शेवटी कचरा काय होतो, त्याला कट करून जाळायचं आणि ते माती होते त्याची, तर त्याला काहीही त्याचं रेसिड्यू आपल्या अर्थवर राहत नाही. तर हा एक त्याचा खूप मोठा फायदा होता. तर इकॉनॉमिकल आहे आणि त्याचा कचरा होत नाही. आणि दुसरा खूप मोठा फायदा म्हणजे हेल्थसाठी आहे की पॅड्स किंवा टॅम्पॉन्स हे जे प्रकार असतात ते फ्लुइड्स अब्झॉर्ब करतात आणि ते अब्झॉर्प्शनमुळे खूप वेळेला रॅशेसचा त्रास होतो लोकांना, खाज असते, खूप इन्फेक्शन्स पण होऊ शकतात. आणि कचरा होतो तो वेगळा, तो विषयच आपण वेगळा पकडूया. पण हेल्थ पासून पण 2-3 महिने जेव्हा आपण एकदा पॅड बंद करून कप वापरायला सुरुवात केली, तर 2-3 महिन्यातच आपल्याला त्याचा एक फरक जाणवायला सुरुवात होते की हेल्थ वाईज ते किती चांगलं आहे. आता साताऱ्यात आपले मॅरेथॉन होते, एवढे तिथं मुली पळतात,
कित्येक मुलींनी आता कप वापरायला सुरुवात केली. आपण स्पोर्ट्स खेळतोय किंवा आपल्याला वेकेशनला जायचंय किंवा स्कुबा डायव्हिंग, स्विमिंग काहीही करायचंय, तुम्ही जे काय तुम्ही तुमच्या रेग्युलर डेला करतात ते तुम्ही पिरियडच्या डेलाही करू शकता. त्याचं कम्फर्ट एवढं जास्त चांगलं आहे. आता मग आम्हाला असं वाटलं की आता हे ठीक आहे, हा नाही म्हटलं तरी 700-1000 रुपयाचा प्रॉडक्ट आहे, पण ह्याचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट आज ग्रासरूट लेवलला ज्यांना पिरियडचे प्रॉडक्ट्स किंवा पॅड्स किंवा काहीही मिळत पण नाही आणि मग डोनेशन थ्रू त्यांना महिने दर महिने पॅड्स कधी येतात कधी येत नाही, तर त्यांच्याकडे हे कसं पोहोचू शकतो. तर त्याच्यासाठी आम्ही मग वेगळे वेगळे प्रोजेक्टसाठी सुरुवात केली. तर सगळ्यात आधी आम्ही प्रयोग आमच्याच फॅक्टरीमध्ये केला. तर आता इथं आपण बघितलं की एवढे मुली काम करतात, सगळे लेडीजच आहेत. तर त्यांना आम्ही 2-3 महिने काउन्सिलिंग करत होतो, त्यांचे प्रश्नोत्तरे सॉल्व्ह करत होतो. आणि मग आज म्हणजे बोलायला मला आवडेल की ह्या फॅक्टरीमधनं मेन्स्ट्रुअल वेस्ट हा बाहेर पडतच नाही. मग त्या मुलींनी त्यांच्या नेबर्सला जाऊन सांगितलं, त्यांच्या गावात जाऊन सांगितलं. मग ते म्हटले की आमच्या नेबर्सना पाहिजे, आमच्या गावात पाहिजे. मग ते स्वतः तिथं वर्कशॉप घ्यायला लागले. त्यांना मग आम्ही ट्रेनिंग दिली. मग आमचे एक पार्टनर एनजीओ आहे, ते डॉक्टर्सच चालवतात, त्या डॉक्टर्सच्या थ्रू आम्ही ह्या मुलींना ट्रेनिंग दिली. मग त्यांना एक थोडासा इन्कमचा पण सोर्स म्हणून जातो ह्याच्यामध्ये. आणि जिथं गरजू मुली, जिथं लिटरली म्हणजे आता एक गाव आहे साताऱ्यात, म्हणजे फिशरमॅन म्हणजे सगळी तशी वस्ती आहे, पैसा नाहीये, पाणी नाहीये, काही नाही, एवढी अडचण होती. लंच ब्रेकमध्ये एक मुलगी इकडची स्वप्ना नाव आहे तिचं, ती लंच ब्रेकमध्ये तिच्या शेंद्राच्या पुढे कुठल्या तरी एका गावात तिथं गेली. त्यांनी तिथं वर्कशॉप घेतला. 3 महिने ती त्यांच्या टचमध्ये राहिली की तुम्हाला वापरता येतंय का. आल्यानंतर ती बोलली की त्यांना खरंच एवढी गरज होती की त्यांना, कारण का ते डे टू डे वेजेसवर जगत होते, डे टू डे त्यांची कमाई होती, पिरियडच्या वेळेला त्यांचं मिस व्हायचं. तर ते एक वाचलं. एकदा हे दिलं की त्यांना परत दुसरं काय प्रॉडक्ट बघायची गरज नाहीये आणि पाण्याची कमी असतानाही त्यांना ते वापरता येतं. तर हे एवढे सगळे फायदे त्यांना दिसून आले. तर असेच आपण मल्टिपल प्रोजेक्ट्स ऑल ओव्हर सातारा किंवा ठाणे आणि मल्टिपल जागांवर, आदिवासी गावात, इव्हन उत्तराखंड आणि ह्या लोकेशन्सवर पण थ्रू व्हॉलेंटियर्स किंवा एनजीओज खूप जागी आपल्याला करता आले. तर त्याचा जो एक एन्व्हायरमेंटल आणि सोशल इम्पॅक्ट आहे तो खूप चांगला झाला आणि त्याचा ऍक्च्युली खूप आम्हाला अभिमान वाटतो. आणि रादर हाच एक इम्पॅक्ट खरं व्हायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे एक मला बोलायला आवडेल की जसं आज ह्या फॅक्टरीमध्ये मेन्स्ट्रुअल वेस्ट येत नाही, तसं हळूहळू लोकांना कळायला लागलं. तर श्रीप्लास्ट म्हणून इथं एक अजून फॅक्टरी आहे, तर तिथं मेन्स्ट्रुअल वेस्टचा प्रॉब्लेम येत होता. मग तिकडच्या मॅनेजरनी त्यांना काहीतरी कळलं, मग त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला. मग आम्ही तिथं जाऊन ह्या मुलींनीच वर्कशॉप घेतलं. तर आज त्यांच्या जिथं 20 का 25 मुली काम करतात किंवा लेडीज काम करतात, त्यांनी सगळ्यांनी हे अडॉप्ट केलं. ते सगळेजण वापरतात. मग ते त्यांच्या गावाला जाऊन त्यांच्या नेबर्सला, असं काटदरे फूड्समध्ये झालंय, खुटाळे इंजिनिअरिंगमध्ये झालंय. आणि आमची अशी इच्छा होती की हळूहळू सातारा MIDC मधला किंवा साताऱ्यात मधला मेन्स्ट्रुअल वेस्ट हा आपण कसं संपवू शकतो. ठीक आहे, आपल्याला सगळा कचरा नाही संपवता येईल, पण मेन्स्ट्रुअल वेस्ट हे आपल्या हातात आहे. आणि स्पेशली नवरात्रीच्या ह्याच्यामध्ये मला हे बोलायला आवडेल की ह्याच्याबद्दल थोडा विचार करावा, एन्व्हायरमेंटच्या बद्दल विचार करावा आणि हेल्थ बद्दल विचार करावा. ह्याचे एवढे फायदे आहेत. इकॉनॉमिकल इज सेकंडरी मला असं वाटतं, पण हेल्थ अँड एन्व्हायरमेंट हे दोन्हीचा विचार केला तर एक खूप चांगला फ्युचर आपल्याला साताऱ्यासाठी अजून सुंदर फ्युचर बघता येईल. खरंच विचार करायला हवा. तर एक छोटासा आणि मी फक्त महिलांचं नाही, मी म्हणते की सगळ्यांनीच करावा. कारण का आज आपण 50% मग कट डाऊन करतोय. म्हणजे आज माझा भाऊ, त्याच्याकडे येणारे, आता तो त्याचा काय व्यवसाय असेल, तो म्युझिशियन आहे, त्याच्याकडे येणारे सिंगर्स आहेत, तो आधी त्यांना ह्याच्याबद्दल लेक्चर देतो की तुम्ही तुमच्या हेल्थ बद्दल काय लक्ष देता. तर असं सगळ्यांनी एक ओपन कॉन्व्हर्सेशन करावा आणि हेल्थच्या पर्स्पेक्टिव्हनी कॉन्व्हर्सेशन जर केला तर त्याचा आपल्याला खूप फायदा येईल. आणि मॅरेथॉनमुळे साताऱ्यात ह्याचा ऑलरेडी एक काय म्हणायला पाहिजे अवेअरनेस आलेला आहे, पण अजून आपण त्याच्यामध्ये वाढवू शकतो ह्याला. आणि साताऱ्याला एक मेन्स्ट्रुअल वेस्ट फ्री सिटी प्रॉबब्ली आपण बनवू शकतो. तर हे प्रयत्न तर आपण डेफिनेटली करू शकतो. हो, आणि सुंदर सातारा, स्वच्छ सातारा, एक्झॅक्टली. तर ह्याच्यामध्ये हा आपला एक छोटासा कॉन्ट्रीब्युशन आहे. एकाच्या ह्याच्यामुळे आज मी
माझ्या एज्युकेशनमुळे कचरा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये किंवा वेस्ट वॉटर मॅनेजमेंटमध्ये खूप काम केलं आणि मी लँडफिल्स बघितले. जर तुम्हाला खरंच एक मोटिवेशन पाहिजे असेल तर सिंपल कधी खिंडीच्या गणपतीला जर गेला तर तिथे लँडफिलला जाऊन या. तो एक नजर जरी बघितली, आपण ऑन्को लाईफला जाताना पण नेहमी ते क्रॉस करतो, जर एकदा बघितलं आपण तर आपल्याला लक्षात येईल की हे आपण करतोय, म्युन्सिपाल्टी नाही करत आहे, तर ते आपल्याला कसं कमी करता येईल. तर हा एक सोशल इम्पॅक्ट आणि मला वाटतं हाच एक बेस होता, हाच एक फिलिंग होती ज्याच्यामुळे हे आज तयार झालंय. आणि आय थिंक हे म्हणजे मला तर हेच माहिती होतं, मी हेच बघितलं होतं, पण मम्मी किंवा दादी ह्यांनी पण आधीपासून घरी असंच होतं की 3-4 डस्टबिन असायचे, एक कागदाचं ते रद्दीला जाणार, एक प्लॅस्टिकचं ते जोपर्यंत फाटत नाही तोपर्यंत वापरलं जाणार, आणि एक आपलं किचनच्या वेस्टचं ते शेतात जाणार, त्याचा मग खत होईल. तर हे जर आपण एवढं सिंपल जर केलं तर आपलं किती काय काय आपल्याला एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करता येईल. तर एक्चुअली वेस्ट को वेस्ट के जैसे ट्रीट ना करके एक रिसोर्स, वो एक रिसोर्स है, एक दूसरे इंडस्ट्री का रॉ मटेरियल है. जब अपन उसको उस तरीके से ट्रीट करेंगे तो आप देखोगे आपके घर में कहीं भी वेस्ट है ही नहीं. आणि आजकाल तर एवढे भंगारवाले फिरतायत, ते तर जसं आपण रद्दी गोळा करून ठेवायचं तसंच जर आपण प्लास्टिक वेस्ट पण किंवा ई वेस्ट पण गोळा करून ठेवलं तर ते भंगारवाल्याचंही काहीतरी इकॉनॉमी, म्हणजे बेसिकली एक इकॉनॉमीला चलन मिळतं त्यांनी. तर तो एक खूप चांगला आपण एक थॉट मनात ठेवून तसं सेग्रिगेशन जर केलं घराच्या घरात तर खूप चांगला इम्पॅक्ट होऊ शकतो. म्हणजे हा एक झाला प्रकार, त्याच्यामध्ये अजून छोटे छोटे चेंजेस इसके बारे में कुछ हेल्प चाहिए और वो हमें अप्रोच करना चाहे तो हम उनको गाइड भी कर सकते हैं इसके बारे में. खरंच आहे, बदल म्हणतो ना आपण, सुरुवात स्वतःपासूनच करायला पाहिजे तरच तो बदल घडणार आहे. खरं तर सुरभी तुझं कौतुक करायला पाहिजे, कारण नवीन पिढी स्वतःचा व्यवसाय, म्हणजे त्यांनी तर तुझ्या आईने हा व्यवसाय सुरू केला, तुझ्या पप्पांनी, हेमंत सर नाव आहे ना सरांचं, हेमंत सरांनी त्यांना साथ दिली, सगळ्या घरातल्यांनी साथ दिली, आणि मुख्य मुलांची साथ खूप महत्वाची असते. अगदी लहान असताना तुम्हाला सांभाळत एखादी गृहिणी, सुरुवात तुमची गृहिणी म्हणूनच असणार आहे सुरुवात, आणि मग मुलं किती मोठे झाल्यावर तुम्ही हे चालू केलं. सुरभी 10th मध्ये असताना, मतलब 2006 मध्ये प्लॅनिंग चालू केले आणि 2010 में हम लोगों ने बिझनेस स्टार्ट केला. म्हणजे एक गृहिणी एवढा मोठा व्यवसाय उभारू शकते असं तुम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि मुख्य मला काय म्हणायचंय की आपण तर व्यवसाय चालू करतो, पण आपली पुढची पिढी तो व्यवसाय सांभाळणं, तो जिद्दीने सांभाळणं ते खूप महत्वाचं असतं. उस केस में हमें ये बेनिफिट था, मारवाड़ी है तो बिजनेस तो इट्स इन अ ब्लड. और जैसे इन मेरे बच्चों के बारे में बोलेंगे तो हमारे यहाँ मम्मी जी को जॉब, मतलब मारवाड़ी होकर जॉब करने जाओ वो उनको चलता ही नहीं था, तो वो तो श्योर थी कि बिजनेस ही करना है, तो वो प्रॉब्लम नहीं थी. बट एक चीज, एक मेरी और एक इच्छा ये रही है कि सतारा का जो बच्चा है वो यहाँ सतारा में ही रहकर अपने गांव के लिए एक डेवलपमेंट का कुछ काम करे, यहाँ पे अपनी कोई इंडस्ट्री बनाए या अपना कोई बिजनेस डेवलप करे, और सतारा को एक रिटायर्ड लोगों की सिटी ना बनाकर एक वाइब्रेंट सिटी बनाए. उसके लिए कोइंसिडेंटली मुझे वाईसी कॉलेज में एक अलुमिनाई एंड स्टूडेंट एंड इंडस्ट्री का एक इंटरैक्शन के लिए बुलाया था. एंड आज आपको जानकर अच्छा लगेगा, साइंस कॉलेज के साथ मिलकर एंड पूना के और एक इंस्टीट्यूट के साथ मिलकर हम ये इंडस्ट्री में लगने वाले इंग्रेडिएंट्स का डेवलपमेंट हम ये इंस्टीट्यूट से करा है. और मैंने उनको ये प्रपोजल दिया है, ये जो भी डेवलपमेंट होता है आप आपके ही स्टूडेंट्स वो डेवलपमेंट कर रहे हैं और उन्हीं स्टूडेंट्स को आप एनकरेज करो जिससे कि वो एक इंडस्ट्री उसकी यहाँ पे डाले और वर्ल्ड वाइड उसकी मार्केटिंग करे. आज तक जैसे काफी इंग्रेडिएंट्स ऐसे जो हमें इंपोर्ट करने पड़ते हैं जो इंडिया में अवेलेबल नहीं है, तो अब मेरी ये कोशिश है कि ये सारे सोफिस्टिकेटेड इंग्रेडिएंट्स अपने जैसे छोटे शहर में डेवलप हो, अपने यहाँ के बच्चे उसको मैन्युफैक्चर करें और वर्ल्ड वाइड उसको मार्केटिंग करें.
तो उस तरफ हमारी एक कोशिश ऑलरेडी स्टार्ट हो चुकी है। एक कोशिश, लेकिन बहुत बड़ी कोशिश है और अच्छे से सक्सेस हो जाएगी, होनी तो चाहिए। मतलब हो जाएगी। इंस्टीट्यूट्स बहुत ज्यादा सपोर्ट भी कर रहे हैं एंड जैसी हमारी रिक्वायरमेंट है उस हिसाब से वो डेवलपमेंट का काम भी कर रहे हैं। तो मतलब मैं चाहती हूँ, मैं वो दिन देखना चाहूंगी जब यहाँ के बच्चे यहाँ रहकर, मैं नहीं चाहती कि वो पूना या बॉम्बे या इवन अब्रॉड जाकर अपना एक लाइफ को स्ट्रगल बनाए। इससे अच्छा वो अपने शहर, अपने लोगों के बीच में रहकर लाइफ को भी एंजॉय करे और सिटी को खूब वाइब्रेंट बनाए। तो ये मुझे एक रिमाइंड कर रहा है। तो ये एक प्रोडक्ट हम लोगों ने डेवलप करा है जो टोटली वेजिटेबल कलर्स से बने हुए लिप टिंट्स है। ऐसे ये हमने अलग अलग कलर्स में बनाए हैं। ऐसे 3 अलग अलग पैलेट्स हमने बनाए हैं। तो आपको ये सारा हम वेजिटेबल कलर्स से ये बनाते हैं। टोटली हार्मलेस है। ये छोटी सी बच्ची भी इसको लगाना चाहे तो वो यूज कर सकती है। तो अभी मैंने ये इंस्टीट्यूट्स के साथ टाई अप करके इनके और कलर्स डेवलप करने का एक मतलब रिक्वेस्ट उन लोगों को भेजा है और वो ऑलरेडी उस तरफ काम कर रहे हैं। बहुत अच्छा है। सुरभी, तू काय सांगशील? कारण आईने तर सुरुवात करून दिली, पण तुम्ही जिद्दीने टिकवलं ते खूप महत्वाचं असतं. मला तर आवडच आहे, मला हेच करायचंय. नाही, मला म्हणजे जसं मम्मीने सांगितलं की आधीपासूनच हेच होतं की जॉब वगैरे करायचं नाहीये. एज्युकेशन हा एक वेगळा विषय आणि आता जे काही मला करायचं ते एक वेगळा विषय. तर मला नेहमीच हे होतं की काही ना काहीतरी, जेव्हा आधी तर रस्टिक आर्ट हा बिझनेस नव्हता, दुसरं काहीतरी असेल ते असेल, पण नेहमी दादीचं एकच हे असायचं की तिने म्हणजे जरी ती बोलणार की ती हाऊसवाईफ आहे किंवा हे आहे किंवा सोशल वर्कर आहे, पण ती बिझनेस वुमन सुद्धा आहे. आणि आधीपासूनच जे सगळे बिझनेस होते मी लहानपणीपासून तेच बघितले. दादीला काम करताना बघितलंय आणि मम्मीला पण काम करताना बघितलंय आणि तेच सारखं समोर असायचं की आपल्याला सगळं एकत्र करता येतं. तर नेहमी तेच एक होतं की आपल्याला हेच सगळं करायचं. आता तू दादीचं नाव घेतलंस. सुरभी, तू आता दादीबद्दल बोललीस, म्हणजे मला आता तुला खरं विचारायचं की तुझे आदर्श प्रेरणास्थान कोण आहे? तीच आहे. म्हणून तर खरंच काय म्हणजे तुझं असं नाही, खूप जणांच्या त्या आदर्श स्थान होत्या, प्रेरणास्थान होत्या. तेवढं त्यांनी मोठ्या प्रमाणात त्यांनी समाजसेवा केलेली होती. आणि आता मी आता जसं बोलले की मुलांनी, पुढच्या पिढीनी ते टिकवणं खूप महत्वाचं असतं. तर त्याबद्दल काय सांगशील तू की तू पण टिकवलं, तुझ्या भावानी पण? भावाबद्दल सांग. आता माझा छोटा भाऊ कुशल, तो म्युझिशियन आहे. तर त्याला ठीक आहे असं काहीतरी वेगळं करावं, काहीतरी नवीन करावं हे नेहमीच असायचं की आपण काही वेगळं करू शकतो. तर आधी तर तो फक्त काय इन्स्ट्रुमेंट वाजवणं हे करतं, पण नंतर हळूहळू विचार अजून करून त्यांनी स्वतःचे म्युझिकचे मशिनरी हे सगळे बनवून घेतले. तर हे ऑस्ट्रेलियावरनं आणलं, हे सगळे US वरनं आणले, ते कुठून बेल्जियम वरनं आणलंय, कुठले लंडनवरनं कुठून तरी आणले आणि खूप काय काय स्वतःच वेगळं वेगळं करून आणलंय. तर आज तो इथं बसून, साताऱ्यात बसून इंटरनॅशनल अल्बम्सवर काम करतो. तर त्याचे क्लायंट्स मोस्टली US ला आहेत किंवा UK ला आहेत, पण तो इथं बसून तो त्याचं काम करतो. आणि मेन मला तरी असं वाटतं की सातारामध्ये जो कम्फर्ट आणि सिनरी किंवा ग्रीनरी आहे तो दुसरीकडे नाहीये. आणि आपण इथं राहून मला तर जास्त कम्फर्टमध्ये काम करता येतो. आणि असा कुठलाही आता रिसोर्स इंटरनेटमुळे राहिला नाहीये जो आपल्याला अवेलेबल होत नाही. आता हा व्हिडिओ पण युट्यूबलाच जाणार, युट्यूबवर अख्खं जग आहे, तुम्ही काहीही कुठेही बसून करू शकतात. तर तो जो एक कम्फर्ट आणि तो जो एक इनोव्हेशन आपण आणू शकतो, त्याला एज्युकेशन हा फॅक्टर राहिलाच नाहीये. मला माझं स्वतःचं एज्युकेशन मी खूप जास्त केलंय आणि मला ते आवड होती म्हणून केलंय. पण काय झालं, एज्युकेशन काय झालं? मी आता PhD करतेय इकॉनॉमिक्स मध्ये. तर म्हणजे होईलच आता ते, पण ते माझ्या शौकसाठी होतं. त्याचा आणि याचा संबंध नाही. जे आपल्याला रोज लागतं ते आज आपण कुठेही युट्यूबला व्हिडिओ बघून आपण शिकू शकतो, काहीही शिकता येतं. तर आपल्याला काही ना काहीतरी ऍप्लिकेशन त्याची करता येतात. तर
मला नाही वाटत की जर काही इच्छा आपण घेतली तर ते करणं अवघड आहे. फक्त आपली इच्छा किती स्ट्रॉंग आहे त्याच्यावरच ते डिपेंड करतं. जेवढी स्ट्रॉंग करणार ठेवतो तेवढीच ती पूर्ण होणार आहे. मला एक बोलावंसं वाटलं. आता सिम्पल आहे, आता ऑफिसमध्ये मुली काम करतात, आता खूप काय काय असं नवीन असतं किंवा इंग्लिश पण त्यांना 100% येत नाही. किती सिम्पल, तर मी खूप वेळा त्यांना गुगल ट्रान्सलेट करून बघितलं की काहीतरी मेल आला कुठून तरी ते कॉपी पेस्ट करणार, गुगल ट्रान्सलेटला मराठीमध्ये बघणार, नाहीतर विचारणार तरी की ह्याचा अर्थ काय, ह्याला आपण काय करायचं. कुठलीही अडचण आली की आधी ते गुगलवर टाकून बघणार की हे आपण कसं सॉल्व्ह करायचं. नाहीच जमलं तर आपल्याला विचारणार, शेवटी आपण पण गुगलवरच बघणार. पण ते तेवढं सगळ्यांना जर रिसोर्सेस अवेलेबल करून दिले तर कोणीही काहीही करू शकतं. असं आहे, फक्त ते एक क्युरिओसिटी पाहिजे. मला तर वाटतं एक क्युरिओसिटी असली की आपण फक्त प्रश्न विचारायची गोष्ट आहे. ती युट्यूबला किंवा गुगलला जर आपण बघितलं कुठलं उत्तर आपल्याला मिळत नाही. इनफैक्ट आपको जानकर आश्चर्य होगा, मेरे लैब में जो अभी आपको लड़कियां मिली हैं, एक पारंबे जैसे गांव से है, एक ये अपना ये अजिंक्य शुगर फैक्ट्री कहाँ पर है, गुइंज के पास नहीं, ये शेंद्रे के पास से है. ऐसे छोटे छोटे रिमोट एरिया से आई हुई लड़कियां हैं जिनको हम लोगों ने ट्रेन किया हो और आज वो पूरे प्रोडक्ट्स इंडिपेंडेंटली बना लेती है. तो मतलब ऐसा नहीं है कि यहाँ पे टैलेंट नहीं है या लोगों को इच्छा नहीं है. ओनली थिंग इज इंडस्ट्री ही उनको वो अपॉर्चुनिटी देना चाहिए, उनको ट्रेन करने में थोड़े से एफर्ट्स लेना चाहिए. तो ये अगर अपन इंडस्ट्री वाले भी थोड़ा ध्यान दें तो यहाँ भी बच्चों को बाहर जाने की फिर जरूरत ही. ऑपॉर्च्युनिटीज जर आपण क्रिएट केले आपल्या इथं तर मग कोणाला बाहेर जायची गरज पडणार नाही. ऑपॉर्च्युनिटी मिळाली की ते तिथं राहणारच आहे. क्योंकि एट द एंड ऑफ द डे मेट्रो सिटीज में लाइफ इज नॉट इजी. छान वाटलं दोघींशी गप्पा मारताना, छान वाटलं. म्हणजे नवरात्रीचे नवदुर्गा आम्ही करतोय. आजचा नवरात्रीचा रंग आमचा येल्लो आहे, पिवळा आहे. त्यामुळे छान आम्ही असं मस्त नवरात्री साजरी करतोय. त्यांच्या फॅक्टरीमध्ये साजरी करतोय आम्ही नवरात्री. छान वाटलं. म्हणजे इतर महिलांचं पण काम बघितलं ना मी की किती महिला सक्षम झाल्यात आणि खरंच कर्तृत्ववान म्हणते ना. आणि ते तुम्ही दोघींनी पण सिद्ध केलंय. आणि नीलम टॉक शो मध्ये आल्याबद्दल खरंच मनापासून खूप थँक्यू, धन्यवाद, आभारी आहे. आणि पुढच्या वाटचालीस तुम्हाला मनापासून माझ्या शुभेच्छा. अशाच वेगवेगळ्या कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखत पाहण्यासाठी, वेगवेगळ्या व्यक्तींच्या मुलाखत पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नीलम टॉक शोला. खूप खूप धन्यवाद, आभारी आहे. ये हमारी ओर से आपके लिए छोटा सा गिफ्ट. थँक्यू. मोठी स्वप्न बघा आणि छोटी सुरुवात करा. महत्वाचं म्हणजे सुरुवात करा. ती सुरुवात तुम्ही तेव्हा सुरू केली, पण ज्यावेळेस हे करताना काही प्रसंग येतात आयुष्यात. म्हणजे सहज सोपं नसतं. अगदी आपण धडाडीने ते चालू करतो, अगदी सुरुवात तर आपल्याला करायचीच असते. मनात तर आपण निश्चय केलेलाच असतो की मला सुरुवात करायची. अडचणी तर आता तुम्ही सांगितले मला की येत गेल्या, पण कधी कधी असे प्रसंग पण असतात. अडचणीतूनही मात करत तुम्ही आता इथपर्यंत पोहोचला. पण काही असे आयुष्यात प्रसंग असतात की ज्यावेळेस शाबासकीची थाप मिळते, तो प्रसंग तुमच्या आयुष्यातला की म्हणजे अडचणीतून तुम्ही पार करत आता आज इथपर्यंत पोहोचलाय. मग ज्यावेळेस शाबासकी तुम्हाला मिळायला लागली त्यावेळेस. अड़चन तो इसमें बहुत ज्यादा थी. मतलब आपको विश्वास नहीं होगा, जब हम फर्स्ट बैच लेके मार्केट में गए और मार्केट में प्रोडक्ट डालने के बाद हमें रियलाइज हुआ कि हमारा पैकेजिंग मटेरियल जो हमने चूज किया वो भी फेल जा रहा. तो उस स्टेज में जब हमने अर्निंग भी स्टार्ट नहीं करा था, हमने पूरा प्रोडक्ट रिकॉल करके उसके पैकेजिंग पे फिर से काम करके रीलॉन्च करा. तो बट इसमें एक मतलब सपोर्ट सिस्टम जो हमें बहुत अच्छा मिला वो हमारे कस्टमर्स का था, जिन्होंने इतने सब बुरे इंसिडेंट्स होने के बाद भी हम पर से फेथ उनका कम नहीं हुआ और उन्होंने मतलब विदाउट एनी कंप्लेन प्रोडक्ट रिटर्न करे. हमने इम्प्रूव करने के बाद उनको टेस्टिंग के लिए भेजा, उन्होंने प्रॉपरली टेस्ट करके फीडबैक दिया. इस तरीके से हम लोग कस्टमर्स को जैसे प्रोडक्ट भेजते रहे. कई बार कस्टमर्स मतलब हम उन्हें चार्ज भी नहीं करते थे तो कस्टमर्स हमें पे करते थे जबरदस्ती कि नहीं, लाइक यू हैव जस्ट स्टार्टेड तो आपको ये पेमेंट मिलना ही चाहिए.
मतलब ऐसा हमारा कस्टमर बेस रहा। एंड सबसे ज्यादा खुशी मुझे उस दिन हुई जब मम्मी जी फैक्ट्री देखने आए। उनका एक ड्रीम था कि अपना एक फैक्ट्री होना चाहिए जहाँ पे एक वेल एस्टेब्लिश्ड लैब हो, जहाँ पे एक रिसर्च हो। मतलब वो खुद पीएचडी थी, आप जानती हो उनके बारे में। एंड उनको एक बहुत सोफिस्टिकेटेड फैक्ट्री का एक ड्रीम था। और जिस दिन उन्होंने फैक्ट्री देखी और वो खुश हुई और वो बोली सुनीता ने मेरा ड्रीम पूरा किया, दैट वॉज माई बिगेस्ट अचीवमेंट। एंड आपको जानकर खुशी होगी कि एक भी प्रोडक्ट ऐसा नहीं है जो उन्होंने टेस्ट नहीं किया। पर्सनली वो एक एक प्रोडक्ट टेस्ट करती थी, उसमें जो शॉर्टफॉल्स है, जो शॉर्ट कमिंग्स है, वो मुझे बताती थी कि नहीं तुम्हें इधर इम्प्रूवमेंट करना है, ये चेंजेस लाना है। और इस तरीके से हम लोग वो प्रोडक्ट डेवलप करते करते फाइनल प्रोडक्ट तक जाते थे। आपको आश्चर्य होगा, तकरीबन मैं एक प्रोडक्ट आपको दिखाती हूँ। ये हमारा लॉन्ड्री पाउडर है। अच्छा, तो ओके, तो ये प्रोडक्ट जब मैंने उनको टेस्टिंग के लिए देना चालू किया तो रोज सुबह मेरे इन-लॉज का एक काम रहता था। वो रोज टब में इसको घोलते थे और वो एक एक गारमेंट को देखते थे कि मतलब कितना क्लीन निकला है, क्या हुआ है। और ये करते करते उन्होंने तकरीबन मेरे 23 सैंपल्स रिजेक्ट कि इसमें। और बेसिकली जो सालों से फोमिंग वाला प्रोडक्ट यूज कर रहे थे, उनको एक नॉन फोमिंग प्रोडक्ट मैंने दिया था। तो वो मेंटालिटी से बाहर निकलकर उन्होंने इस प्रोडक्ट को टेस्ट किया। और मुझे आज खुशी है कि उनके अप्रूव्ड फाइनल बैच जो है वो फिर हमने मार्केट में डाला और टुडे इट इज डूइंग वेरी वेल इन मार्केट। आपको जानकर और खुशी होगी कि ये प्रोडक्ट एक सेलिब्रिटी कपल भी अपनी बच्ची के लिए यूज कर रहा है। नाम नहीं लूंगी क्योंकि प्राइवेसी, मैं किसी की प्राइवेसी को ये नहीं करना चाहती हूँ, डिस्टर्ब नहीं करना चाहती, बट सेलिब्रेट। एंड इसके अलावा भी बहुत सारे टीवी आर्टिस्ट वगैरह एंड फैशन डिजाइनर्स वगैरह, ये लोग सब अपने ये प्रोडक्ट्स मतलब यूज करते हैं। त्यांच्यापर्यंत हे कसं पोहोचलं तिथपर्यंत आपली जाहिरात, कारण मार्केटिंग मिळणं खूप महत्वाचं असतं। तो ये एक्चुअली ये उन्होंने ही ढूंढ के लिया है प्रोडक्ट, क्योंकि हर कोई चाहता है कि उनको आज की तारीख में सस्टेनेबल प्रोडक्ट मिले। एंड उन्होंने ही ढूंढकर वो हम तक आए। हम किसी तक मतलब हम अपनी तो वो पहुंच ही नहीं है कि अपन उन तक पहुंच पाए, बट वो हमारे तक पहुंचे। तो ऐसे बहुत सारे प्रोडक्ट्स हैं जो मतलब मम्मी जी ने खुद ने एक एक प्रोडक्ट ट्राई करके फाइनल अप्रूवल देने के बाद वो मार्केट में आए हैं। चलो चलो तुम्हें अच्छा लग रहा है देख के। हमारे यहाँ ज्यादातर काम पे भी लेडीज ही है। अच्छा, 90% ऑफ लोग लेडीज ही हायर करके उनको ट्रेन करते हैं और फिर उनको सिखाते हैं। तो और इसका क्या हुआ, बटर हो गया उसको फिर तल करना है। ठीक है, हाँ ये हमारा लैब है जहाँ पे हम प्रोडक्ट डेवलपमेंट का काम करते हैं। और अभी इन दिनों हम 100% नेचुरल लिपस्टिक पे काम कर रहे हैं, तो उसका पैकेजिंग भी हमने नेचुरल रखने की कोशिश कर रहे हैं। तो ऐसे अलग अलग प्रोडक्ट्स हमारा डेवलपमेंट का काम चलता ही रहता है और इसमें हम काफी इनोवेटिव प्रोडक्ट्स बनाते हैं। बताया यहाँ पे हमारा 90% ऑफ द वर्कफोर्स जो है वो लेडीज एम्प्लॉइज है। और ये जो प्रोडक्ट आप देख रहे हैं, ये हमारा फेस वॉश कॉन्सेंट्रेट है, इनवेसिव फेस वॉश कॉन्सेंट्रेट, और ये हमारा हाईएस्ट सेलिंग प्रोडक्ट भी है। और स्पेशलिटी इन प्रोडक्ट की ये है कि ये बनता भी मैन्युअली है और इसका फिलिंग भी मैन्युअली होता है। लेबलिंग आप देख सकते हो मैन्युअली होता है।
तो हमारा मेन फोकस ये रहता है कि प्रोडक्ट सस्टेनेबल हो, प्लस उसके साथ हम लोकल वर्कफोर्स एक डेवलप कर सके। तो जितना ज़्यादा एम्प्लॉयमेंट हम क्रिएट कर सके हम उसकी कोशिश करते हैं। तो मशीन्स का यूज हमारे यहाँ बहुत कम होता है। जैसे अभी तक आप मार्केट में जो भी प्रोडक्ट्स देख रहे हैं, मशीन में से निकलता है, फिल होता है, मार्केट में चला जाता है। हमारे जो प्रोडक्ट है इनकी स्पेशलिटी ये है कि हम इनको तकरीबन 4 to 6 वीक्स क्योरिंग के लिए रखते हैं। तो बनने के बाद इमीडिएटली कोई भी प्रोडक्ट मार्केट में नहीं जाता है। एक हफ्ता भर वो हमारे यहाँ उसका एजिंग होता है एंड फिर वो मार्केट में बेचा जाता है। तो ऐसे ही आप जैसे डेट्स देख रही हैं, जितना वो पुराना होता जाता है तो उतना ही वो बेटर क्वालिटी का होता रहता है। तो ये स्पेशलिटी हमारे प्रोडक्ट्स की। करो। तो ये अभी हमारा फेस वॉश कॉन्सेंट्रेट है जो अंडर क्यूरिंग है। ये इसको अभी मार्केट में जाते जाते और 2-3 वीक्स लगेंगे। तो मैक्सिमम प्रोडक्ट हमारा इसी तरीके से मैन्युअली पैकेज किया जाता है। तो कोर इंटेंशन बिहाइंड दिस ये है कि जितना आप मैक्सिमम एम्प्लॉयमेंट जनरेट कर सकते उसके पीछे हम लोग ये मैन्युअली करते हैं। आज हमारे यहाँ मतलब ये नीम बेसिल जेल का प्रोडक्शन हो रहा है। तो ये भी हमारे प्रोडक्ट मार्केट में अच्छा चलता है। तो एलोवेरा, नीम एंड बेसिल ऐसे कॉम्बिनेशन में ये जेल बनाते हैं जो बच्चों के लिए काफ़ी फायदेमंद है। पौधे, मस्किटो बाइट, नैपी रैशेस, ये सब प्रॉब्लम के लिए काफ़ी अच्छा जेल है।